या ब्रह्मांडात 14 लोक आहेत आणि इंद्रापासून इंद्रगोप नावाच्या किड्यापर्यंत सर्वच जीवांचा मृत्यू निश्चित आहे. कलियुगाचा कालावधी 4,32,000 वर्षे आहे. त्या अगोदरचे द्वापारयुग हे कलियुगाच्या दुप्पट म्हणजे 8,64,000 वर्षे होते. त्या अगोदरचे त्रेतायुग ते कलियुगाच्या 3 पट म्हणजे 12,96,000 वर्षांचे. आणि त्या अगोदरचे सत्ययुग म्हणजे कलियुगाच्या 4 पट म्हणजे 17,28,000 वर्षे होते. एकत्र केले तर ते होते एक चतुर्युग. या चतुर्युगांचे 1,000 वेळा फेरे झाले म्हणजे ब्रह्मदेवांचा एक दिवस होतो आणि तितक्याच फेऱ्यांनंतर एक रात्र होते. अशी 100 वर्षे, परंतु शाश्वत काळाच्या दृष्टीने ते विजेच्या चमकण्याप्रमाणे क्षणभंगूर आहे. कोणीही पुढच्या क्षणाची शाश्वती देऊ शकत नाही. म्हणून रोज सकाळी उठल्यावर नवीन दिवसासाठी भगवंतांचे आभार मानले पाहिजे आणि मी तुमच्यासाठी काय करू शकतो हे विचारले पाहिजे. कारण त्यासाठी सर्वात उत्तम मार्ग म्हणजे तर हे जन्ममृत्यूचे चक्र चालूच राहणार आहे. पण चिंतेलाही एक ठराविक मर्यादा असायला हवी. फक्त चिंता करीत बसण्यात काहीच अर्थ नाही, तर त्यावर उपायही केला पाहिजे. पण आपण आपले कर्तव्य करीत असताना जर काही अडथळे जरी आले तरी आपण आपली कर्तव्ये पूर्ण केलीच पाहिजेत. आणि त्याचा सामान्य जनतेला त्रास होतो. धर्माच्या स्थापनेसाठी युद्ध करणेही गरजेचे आहे, हे चुकीचे नाही. तर प्रेक्षक हो, जीवनात आनंदी राहण्यासाठी